तर धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। या राजीनाम्यानंतर आता पुढची कार्यवाही कशी होणार हे पाहावं लागणार आहे। मात्र 2 महिने हा राजीनामा द्यायला का लागले हा देखील सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। तर राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांचं पहिलं एक्सपोज समोर आलेलं आहे, पाहूयात। प्रकृती ठीक नसल्यामुळे आपण राजीनामा दिला असं त्यांनी म्हटलेलं आहे। देशमुख यांच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी असं स्पष्टीकरण त्यांनी या राजीनाम्यामध्ये केलेलं आहे आणि ट्विटमध्ये देखील या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही आपली पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे। मात्र काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झालंय आणि या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल झालंय। तसंच न्यायालयीन चौकशी देखील प्रस्तावित असल्याचं त्यांनी या ट्विटमधून म्हटलंय। संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी त्यांनी पोस्टमधून मागणी केलेली आहे। आपली ही मागणी पहिल्या दिवसापासूनच ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झालं। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल झालंय। तसंच न्यायालयीन चौकशी देखील प्रस्तावित आहे। आपल्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून आपली प्रकृती ठीक नसल्यामुळे पुढचे काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याचं धनंजय मुंडे यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा आपण मंत्रिमंडळामधून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। याच निमित्ताने धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे पाहूयात। धनंजय मुंडे यांचा जन्म 1975 साली परळीमध्ये झाला। 1995 पासून ते राजकारणात सक्रिय झाले। भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख, युवा मोर्चाचे उपाध्यक्षपदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती। तसंच बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षही ते राहिले। 2010 मध्ये भाजपाकडून विधान परिषदेवर त्यांना संधी मिळाली तर 2010 ते 13 आणि 2013 ते 16 महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राहिलेत। 2016 साली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते तर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 2019 मध्ये सामाजिक न्याय मंत्री होते। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला खरा, मात्र अजित पवारांना मुंडेंचा राजीनामा पटलेला नाहीये का हा सवाल उपस्थित होतोय। कारण धनंजय मुंडेंबद्दल विचारताच दादा संतापले। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात प्रश्न विचारला असता दादांनी संताप व्यक्त केला। राजीनामा घेतलेला आहे सर। हा सर, मिलचा प्रस्तावाचं काय झालं? राजीनामा घेतला मुख्यमंत्र्यांनी। मुख्यमंत्री आता राजीनामा घेऊन निघालेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे। कसं वाटतं तुम्हाला काही माहिती नाही, उगीच काही प्रश्न मला विचारू. एक मिनिट, मी सांगतोय ते पाहिलं म्हणजे अजून राजीनामा नाही घेतलाय का? मी मंत्रालयात चाललोय, सॉरी विधान भवनात चाललेलो आहे, तिथं गेल्यावर सांगतो काय ते। ओके। सुरेश दादा असं म्हणतात की अजित पवारांनी कोणतेही हे आता बदलू नये कारण की सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, आता तरी राजीनामा घ्यावा। ओके, चिल। अजित पवार यांना मुंडेंचा राजीनामा पटलेला नाहीये का असा सवाल आता उपस्थित व्हायला लागलाय। कारण धनंजय मुंडेंबद्दल विचारताच दादा संतापले।
इतके दिवस धनंजय मुंडे यांच्या संदर्भात वक्तव्य टाळणाऱ्या पंकजा मुंडे यांचं वक्तव्य आता समोर आलंय। मुंडेंनी आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। तर देशमुख कुटुंबियांची माफी मागते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मुंडेंचा शपथविधी व्हायलाच नको होता असं देखील वक्तव्य त्यांनी केलंय। पुण्यामध्ये असताना त्यांना बीड संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी बोलण्याचं टाळलं होतं आणि आणखीही बऱ्याच वेळा त्यांना या संदर्भात प्रश्न विचारले गेले असता त्यांनी बोलण्याचं टाळलंय। मात्र आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर येते। मुंडेंचा शपथविधीच व्हायला नको होता असं वक्तव्य पंकजा मुंडे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी देशमुख कुटुंबाची माफी देखील मागितली आहे। आज अजून एक तुमचा एकदम उतावळेपणा येतोय की मी काय गंभीर बोलते याच्याकडे दुर्लक्ष करून, तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय। मी त्याचंही स्वागत करते। हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता। हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती, तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं। घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता, धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता। या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता। त्यांनी सांगितलं असेल, मला माहित नाही त्यांचं स्टेटमेंट काय आहे। मी त्याच्यापेक्षा लहान बहीण आहे आणि बहीण असली तरी आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात काम केलं होतं, पण कोणत्याही आईला, बहिणीला, परिवाराला वाटत नाही आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुःखातून जावं लागेल। पण जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करत असतो तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकाचा सारखा विचार केला पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या राजीनाम्याची अधिकृत घोषणा केली आहे। राजीनामा स्वीकारला आहे, मुंडेंना पदापासून मुक्त केलंय आणि पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। मुंडेंचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला आहे असं मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलंय। धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे। आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे, इन्होंने अपने पद का इस्तीफ़ा मुझे सौंपा। मैंने ये इस्तीफ़ा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफ़ा राज्यपाल जी के पास भेज दिया है। या संदर्भात रोहित पवार यांचं एक वक्तव्य समोर येत आहे। धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। खंडणीची बैठक ही धनंजय मुंडेंच्या घरी झाली। 2.5 महिने झोपला होतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। सामान्य लोकांनी सरकारचा अहंकार तोडला असं देखील वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय। तर राजीनाम्याचं क्रेडिट सरकारने घेऊ नये असं देखील त्यांनी म्हटलंय। सामान्य लोकांनी सरकारचा अहंकार तोडला असं वक्तव्य रोहित पवार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। रोहित पवार यांनी त्यांना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे। चला पुढे चला, प्लीज साइड द्या, प्लीज साइड साइड चला हे बॅरिकेड आरामात आरामात थोडा साइड द्या। धनंजय मुंडे चला पुढे चला, पुढे चला चला जाऊन चला साइड 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 चला। दादा पहली प्रतिक्रिया धनंजय मुंडे का जो है इस्तीफा स्वीकार किया है। मागे बघ।
दादा लाईव्ह आहे दादा. दादा एक शॉट आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रसार माध्यमांनी घेरलं होतं, मात्र कोणतंही वक्तव्य करण्याचं त्यांनी टाळलेलं आहे. अजित पवार हे प्रसार माध्यमांशी बोललेले नाहीयेत, त्यांनी कोणतंही वक्तव्य या संदर्भात करण्याचं टाळलेलं आहे. मगाशी जेव्हा देखील प्रसार माध्यमाने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा देखील त्यांनी काहीही उत्तर दिलेलं नाहीये. महाराष्ट्र विधानसभा के सदस्य अबू आजमी इन्होंने औरंगजेब का उदात्तीकरण का स्टेटमेंट किया है. जिस औरंगजेब ने भारतवर्ष पर, महाराष्ट्र पर आक्रमण किया, स्वराज पर आक्रमण किया, हिंदुओं को उनके ऊपर हमले किए, मंदिर नष्ट किए, धर्मांतरण किए, संभाजी राजा छत्रपति इनको हल किया और ऐसे व्यक्तित्व बातमी रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याची धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. तर खंडणीची बैठक ही धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती. 2.5 महिने झोपला होतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि सामान्य लोकांनी आता सरकारचा अहंकार तोडला असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. फक्त हा विषय इथंच थांबतो असं नाही, धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे. कारण का भाजपच्याच एका आमदारांनी सांगितलं होतं की जे पैसे एक्स्ट्रॉशन एका कंपनीकडनं केलं गेलं आणि हे जी सगळी मुळं तिथूनच सुरुवात होतात, ते एक्स्ट्रॉशन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती. त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे. याच्यामध्ये कोण कोण होतं, सत्तेतले कोण कोण होतं, असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. सुप्रिया सुळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. मुंडेंच्या ट्विटमध्ये नैतिकतेचा उल्लेखच नाहीये. मुंडेंचा राजीनामा घ्यायला 84 दिवस का लागले असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. कृष्णा आंधळे गायब होतोच कसा असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय. धनंजय मुंडेंचा आणि नैतिकतेचा संबंधच नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागते असं देखील त्यांनी वक्तव्य केलंय. पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे डीसीएम या दोघांचं स्टेटमेंट असं आलंय, जे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं, की माननीय भुजबळ साहेब आणि माननीय डीसीएम आणि पुण्याचे पालकमंत्र्यांचं असं स्टेटमेंट आलंय की नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिलेला आहे. हे जे धनंजय मुंडेंचं ट्विट आलेलं आहे हे सगळ्यांनी बघावं आणि वाचावं. त्याच्यात नैतिकताचा न पण त्याच्यात नाहीये, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, त्यांनी नैतिकता, केस, अवधा, एक्स्टॉर्शन, खून किंवा कौटुंबिक हिंसाचार, हार्वेस्टर मध्ये केलेले पैसे, पीक विम्यामध्ये केलेला भ्रष्टाचार, ह्याच्या कशाचाही उल्लेख केलेला नाही. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीमुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे असं त्यांचं हे ट्विट आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाला, मला आणि महाराष्ट्र सरकारला मला अतिशय विनम्रपणे विचारायचं आहे की माननीय डीसीएम आणि माननीय भुजबळ साहेब हे म्हणतायत नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिलाय, पण ज्यांनी राजीनामा दिलाय त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे. समर्थन करू शकत नाही. अबू आझमीला विरोध सगळ्यांनीच केला, सत्ताधाऱ्यांनी केला, आम्हीही केला. सभापतींनी सत्ताधाऱ्यांना जास्त भूमिका मांडू दिली, विरोधी पक्षाला भूमिका मांडू दिली नाही. कारण जेवढे अबू आझमी दोषी आहेत तेवढेच प्रशांत कोरटकर दोषी आहे. आणि त्यांना जो डोळ्याचा आणि गालाचा जो त्रास आहे, त्या स्किनवर जो कंट्रोल लॉस झाला आहे, असं तरी ते कारण दिलं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या कोर्टामध्ये आहेत, न्यायालयात आहेत. तर त्याच्यामुळे एखादी गोष्ट न्यायालयामध्ये प्रविष्ट असताना त्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. तर धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे. नाही,
पोलीस काम करतायत, न्यायालय काम करतात, त्याच्यामुळे आपण न्यायालयांवर पोलिसांवर सोडलं पाहिजे. ते जे काही करतील योग्यच करतील. सोलापूरकर असेल, या सगळ्या एकाच नाण्याच्या बाजू आहे. अबू आझमीला विरोध केला, परंतु प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरला सत्ताधारी पक्षाचे लोक समर्थन देतात का, हा प्रश्न आमचा होता. कारण अबू आझमीवर कारवाई करावी तशी राहुल सोलापूरकरवर कारवाई झाली पाहिजे, प्रशांत कोरटकरवर कारवाई झाली पाहिजे. पण प्रशांत कोरटकरला संरक्षण कोण देतं, राहुल सोलापूरकरला कोण संरक्षण देतं, तर हे सरकार देतं, महायुती सरकार देतं. छत्रपतीचा अवमान यांनी केलेला आहे. अबू आझमीवर कडक कारवाई केला, त्याचं करावी, त्याला सदस्यत्व त्याचं काढून घेतलं पाहिजे. तसंच प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. परंतु सरकारने या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरविषयी कोणती भूमिका व्यक्त केली नाही. गुलचेपीची भूमिका सरकारने घेतली, याचाच अर्थ सरकार छत्रपती शिवरायाचा अपमान करणारे प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांना संरक्षण देतात, अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आज सभागृहाचं कामकाज स्थगित झालेलं आहे. आम्ही सगळ्यांनी सातत्याने हा आवाज उठवला, परंतु सभागृहात आम्हाला बोलू दिलं गेलं नाही. कारण अबू आझमी तर दोषी आहेत, अबू आझमीवर कारवाई झालीच पाहिजे. परंतु सत्ताधारी लोक प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर विषयी कोणी बोलायला तयार नाही. एकनाथ खडसे यांनी देखील या संदर्भात वक्तव्य केलंय. राजीनामा याआधीच व्हायला हवा होता. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सरकार बरखास्त करा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांकडून देखील आता प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्यात. धनंजय मुंडेंनी आज राजीनामा दिलेला आहे. गेले 3 महिने झाले सातत्यानं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती आणि याबाबत आज त्यांनी राजीनामा दिला. मला वाटतं की राजीनामा यापूर्वीच व्हायला पाहिजे होता. आणि या राजीनाम्यामधून आज जे देशमुखांना मारण्याच्या संदर्भामध्ये जे आता छायाचित्र प्रकाशित झाले, मला वाटतं अत्यंत निर्गुण रीतीने अशी हत्या करण्यात आली. जे छायाचित्र पाहवले जात नाही अशा स्वरूपाचेही ते छायाचित्र आहेत. आणि अशा निर्गुण हत्या करणाऱ्यांना जर कोणाची साथ असेल असं निष्पन्न होत असेल तर मला वाटतं ते दुर्दैवी आहे. आणि या प्रकरणाची आणखी सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. राजीनामा याआधीच व्हायला हवा होता असं एकनाथ खडसे यांचं म्हणणं आहे. तर मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सरकार बरखास्त करा अशी मागणी त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे सरकार निर्दयी असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. इतके दिवस फोटो लपवून ठेवले, सरकारला हृदयच नाही असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. मला हेच कळत नाही की हे म्हणजे त्यांच्या घरी जाण्याचं कारण काय, का अजितदादा आग्रही होते राजीनामा घेणारच नाही म्हणून. हे काही काय महाराष्ट्राला कळणार नाही, हे आतल्या गोष्टी आहेत. पण प्रश्न आहे की 80-90 दिवस हे फोटो सगळ्यांना माहिती होते मंत्रिमंडळातल्या. मग तुम्ही या मंत्रिमंडळातल्या फोटो माहीत असणाऱ्यांना विचारतो, तुम्हाला हृदय नाही आहे का? इथे हृदयाच्या जागी दगड ठेवलाय का? अरे त्याच्या मुलाबाळांचा तरी विचार करा. आणि आता महादेव मुंडेची बायको बसली उपोषणाला, तिला तरी न्याय द्या. रामकृष्ण बांगरांना बोलवत द्या, त्याला न्याय द्या. मनोज जरांगे यांनी तर धनंजय मुंडे हे हत्येला जबाबदार असल्याचं म्हटलंय. यांची लंका डुबणार असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. चार्जशीट दाखल झाल्यावरती मुंडेंनी राजीनामा दिला. मुंडेंनी गुंडांना वाचवण्याचं काम केलंय असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. धनंजय मुंडेंची मगरुरी मात्र कमी झालेली नाही असं देखील वक्तव्य त्यांनी केलंय. पदाचा आणि आजाराचा संबंध काय असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेला आहे. तर कृष्णा आंधळेला मुंडेंनीच गायब केलं असावं असं देखील त्यांनी म्हटलंय. संतोष देशमुख खून प्रकरणातील कृष्णा आंधळे जो आहे तो अजूनही गायबच. धनंजय मुंडेने गायब केलं त्याला. ते कोणाचा बी चाट्याचा मोबाईल बी त्या जवळच आहे. त्यांनीच केलं हे सगळं. आता चार्जशीट झाल्याच्या नंतर राजीनामा दिला आहे. पण त्याला त्याने आमदारकीसुद्धा ठेवू नये स्वतः मनानेच. आणि त्याची सगळी टोळी आज जाऊस तर आमचा मोर्चा आता तिकडंच आहे. इतके माजलेले आहेत ना, हे सगळेच असले आहेत. एक धाडाचं नाही यांच्यात. हे सगळेच असे ज्याचं खाण त्याचंच उलटणार आहे. त्यांच्या तोंडात किती हात घाला कोरडाच बाहेर निघणार.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर पुण्यामध्ये मराठा समाज आक्रमक झालाय. राजीनाम्याला एवढा उशीर का झाला असा सवाल मराठा समाजाकडून उपस्थित केला जातोय. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर देखील पुण्यामध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. मुंडेंचा राजीनामा तरी देखील पुण्यामध्ये मात्र मराठा समाज आंदोलन करणार आहे. राजीनामा एवढा उशिरा का असा सवाल मराठा समाजाकडून करण्यात येतोय. तर आरोपी कृष्णा आंधळे अजून देखील फरार असल्याचं म्हटलं जात आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला आहे, परंतु त्यांना या प्रकरणी सहआरोपी करण्यात यावं का आणि करावं असं वाटत असेल तर का या सगळ्यामध्ये त्यांचा काय हस्तक्षेप वाटतो? नाही, आम्ही म्हणण्याने ते सहआरोपी होणार नाहीत. ते त्यांच्या जे काही कार्यकर्तृत्व केलेलं आहे त्यांनी, त्या कार्यकर्तृत्वाचं त्यांना फळ मिळालं पाहिजे. कारण त्यांनी ह्या बीडमध्ये असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल जिथं सरकारी अधिकारी बदल्या मागतात, सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता काय आहे तर यांची सर्व सरकारी अधिकाऱ्यांची देखील नार्को टेस्ट व्हावी. सरकारने कुठल्याही पद्धतीने त्या बीड आणि बीडच्या भोवतीचं जे पूर्ण परिसर आहे तो ज्याला आपण म्हणतो ना अगदी कण न कण शोधला पाहिजे, तसं प्रत्येक खात्यामार्फत त्याच्या चौकशा व्हायला पाहिजेत की काय काय अप्रिय घटना किंवा नियमाच्या बाहेर घटना घडलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या घटनांचं प्रतीक किंवा त्याचं जो काही स्वरूप आहे ते संतोष देशमुखांची हत्या आहे. आणि ती एवढी क्रूरता त्यांनी गाठली की आमचं कोणीही काही करू शकत नाही. आणि हा जो संदेश त्यांनी दिलेला आहे तो संदेश सरकारला जर मोडीत काढायचा असेल तर सरकारने त्यांचा राजीनामा वैद्यकीय कारणास्तव घेतला. अहो, हे सरकारी प्रोसिजर झाली. सरकारमधल्या एखाद्या कर्मचाऱ्याला जर घरी बसायचं असेल तर तो वैद्यकीय कारण सांगतो, तसला हा प्रकार झालेला आहे. हे आणखीन लोकांच्या तोंडावर म्हणजे काय म्हणतात ना पाणी फेकल्यासारखा प्रकारे, जसं त्या फोटोत पाहिलं आम्ही की तिथं लोक नंतर मुतलेत. तर हे काय प्रकार आहे? हा तसलाच प्रकार आहे. तुम्ही याला म्हणजे मंत्री करायलाच नको होतं. पहिली गोष्ट ते तर तुम्ही लोकांच्या भावनांच्या खेळून त्यांना मंत्री केलं आणि केलं ते केलं, पण हकालपट्टी करायला पाहिजे होती. हकालपट्टी न करता ते स्वेच्छेने राजीनामा देत आहेत आणि परत वैद्यकीय कारण दाखवतात. म्हणजे आम्ही सगळं करून सुरून सुद्धा सगळे शिरजोर आहोत, हा प्रकार सगळ्या जनतेला दिसलाय. तर त्यामुळं जनता ही स्वतःहून पेटली पाहिजे. जनतेला असं वाटलं पाहिजे की ही मराठा समाजाची नाही, कुठल्या समाजाची नाही, ही मानवतेची हत्या झालेली आहे आणि मानवतेला इथं न्याय मिळत नाही. तर तो न्याय कसा मिळेल हे केंद्राने बघावं आणि केंद्राने हे शासन बरखास्त करावं, राष्ट्रपती राजवट लागावी आणि पूर्णपणे ह्या सगळ्या केसचा छडा लावावा. पण आता त्यांनी जे ट्विट केले त्यामध्ये ते सांगतात की कालचे जे फोटो पाहिले त्याच्यामुळे माझं मन देखील व्यथित आहे, पण माझा राजीनामा जो आहे तो माझ्या प्रकृतीच्या कारणांमुळे आहे. किती खोटारडा माणूस हा धनंजय मुंडे. लाज वाटली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही समाजाच्या तोंडावरती हे वाक्य बोलून अक्षरशः शेण फेकता आहात. काय तुम्हाला वाटलं की तुम्ही हे फोटो बघितल्यावर तुम्हाला दुःख झालं? तुम्हाला दुःख झालं असतं तर तुम्ही काल सभागृहात येताना गॉगल लावून हसत हसत आला नसतात आतमध्ये. तुमच्याकडे हे सगळे पुरावे गेले 2 ते 3 महिने आधीपासून तुमच्या हातात होते. पण तुमचा जो कराड जेलमध्ये जाऊन बसलाय त्याला वाचवण्यासाठी तुम्हाला सत्तेत बसायचं होतं, म्हणून तुम्हाला राजीनामा द्यायचा नव्हता. आणि आता कसल्या प्रकृतीच्या गप्पा मारताय? काय लकवा मारलाय का त्यांना? लकवा मारलाय त्यांना म्हणून त्यांना आता वाटतंय का की आता आपण राजीनामा दिला पाहिजे? बेशर्मांची औलाद ही सगळी महाराष्ट्रावरती बसलेली, यांना खाली उतरवा. आमच्या धनंजय देशमुखांचे जे हाल करून त्यांना जो मृत्यू दिलेला आहे, संतोष देशमुखांचा जो त्यांनी हाल करून मृत्यू आणलेला आहे ना, तसेच हाल करून या सगळ्या आरोपींना मारले पाहिजे. जे काय आरोपी आता अटक झालेले आहेत, फक्त त्या अटकेवरती आम्ही समाधानी नाही आहोत. कारण कृष्णा आंधळे सुद्धा अजून फरार आहे, तो सुद्धा अजून गृह खात्याला सापडत नाहीये. मग गृह खात्यावरती बसलेले देवेंद्र फडणवीस काय तिथे बसून पत्ते खेळतायत का? उत्तर द्या आम्हाला. तुम्ही सांगताय ना आम्ही चांगल्या पद्धतीने तपास करतोय, तुम्हाला 3 महिने 4 महिने लागतात तपास करायला. आणि हा तपास कधी लागतो मार्गी? जेव्हा संतोष देशमुखांच्या भावाला धनंजय देशमुखांना अन्नत्यागाला बसावं लागतं तेव्हा तुम्ही ऍक्शन घेताय. म्हणजे लाज वाटली पाहिजे हे सगळं करताना आणि करवून घेताना की स्वतःला न्याय मागताना सुद्धा आंदोलन करायला लागतंय, अन्नत्याग करायला बसायला लागतंय. किती शोकांतिका आहे ही महाराष्ट्राची.
तर केवळ राजीनामा घेऊन हा सगळा प्रकार थांबेल असं जे ते वाटत नाही. त्यामुळे आता आगामी काळामध्ये हे सगळेजण जे आक्रमक झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने कालचे फोटोज सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभर गेले आणि त्यानंतर राज्यातील सगळ्याच जनतेचा जो आहे तो टाहो फुटलेला पाहायला मिळतो. त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं धनंजय मुंडेंना 6 आरोपी या प्रकरणामध्ये केलं जात आहे का, की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला म्हणजे हे प्रकरण हळूहळू जे आहे ते शांत होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीने पत्रक जारी केलंय. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असं पत्रकामध्ये राष्ट्रवादीकडून म्हणण्यात आलेलं आहे. तर धनंजय मुंडेंचा नैतिकतेला धरून हा राजीनामा असल्याचं त्यांनी या पत्रकामध्ये म्हटलंय. शिवाय धनंजय मुंडेंचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं अजून तरी समोर आलेलं नाहीये. जबाबदार राजकीय नेता म्हणून मुंडेंनी राजीनामा दिला असल्याचं या पत्रकामध्ये म्हणण्यात आलंय. याआधी अजित पवारांनी देखील नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा देऊन उदाहरण निर्माण केलं होतं असं देखील राष्ट्रवादीकडून म्हणण्यात येत आहे. नैतिकतेला धरून मुंडेंनी राजीनामा दिला असं राष्ट्रवादीने आपल्या पत्रकामध्ये म्हटलेलं आहे, पत्रक जारी केलेलं आहे. मात्र दुसरीकडे आपण पाहतोय धनंजय मुंडे यांनी एक्स पोस्टद्वारे मात्र प्रकृतीचं कारण दिलंय. ठाण्यातून बातमी आहे. ठाण्यामध्ये कराडच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेना कराड विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा दिल्यानंतर आता ठिकठिकाणी पडसाद उमटायला लागलेले आहेत. काल जे फोटो व्हायरल झाले त्या प्रकरणी आता संपूर्ण महाराष्ट्र खळबळून उठलेला आहे आणि आता ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. बीड बंदची हाक आधीच दिलेली आहे. ठाण्यामध्ये देखील कराडच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे. बातमी बीडमधून. बीडमध्ये जालना रोड भागामध्ये दुकानावरती दगडफेक झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळलेला आहे. पोलिसांकडून आंदोलकांना निघून जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बीडमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जमावबंदीचे आदेश दिले होते. तरी देखील काही दुकानावरती दगडफेक झाली. यावेळी जमावाला मागे फिरण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले. पोलिसांनी मध्येच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळलाय. बातमी ठाण्यातून. अबू आझमी विरोधात ठाण्यामध्ये सकल मराठा समाज आक्रमक झालेला आहे. आझमींचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अबू आझमींच्या फोटोला पायदळी तुडवत सकल मराठा बांधवांनी निषेध व्यक्त केलेला आहे. आंदोलनामध्ये धनंजय मुंडे, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांच्या विरोधामध्ये देखील घोषणा देण्यात आला. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशा देखील घोषणा यावेळी देण्यात आल्या. तर ठाण्यामध्ये हा सकल मराठा समाज आक्रमक झालाय. आज तुम्ही जे काय हे राज्य करताय, मुंबई जी आहे ना, ही मुंबई त्यावेळेला विकत घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला करार केला होता. हा कदाचित अबू आझमींना माहिती नसेल, कारण की त्यांना एवढंच माहिती आहे की फक्त हिंदूंचे जे सक्षम आमचे राजे असतील त्यांच्यावरती कसा आरोप करणं. राहिला विषय प्रशांत कोरटकरांचा, तर प्रशांत कोरटकर हे स्वतः हे एका केसमध्ये असलेली गाडी, एवढी आलिशान गाडी वापरतायत. मला हे समजत नाही की त्यांच्याकडे ही गाडी आली कुठून, त्यांनी ही गाडी घेतली कशी. आणि तिसरा विषय राहिला राहुल सोलापूरकरचा. माझी महाराष्ट्र शासनाला अत्यंत नम्र विनंती आहे की तुम्ही ते शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलंय म्हणून राहुल सोलापूर मंडळाच्या समितीवरती घेतलंय का, तर माझी ह्या माध्यमातून मागणी आहे की तुम्ही तात्काळ त्यांना ह्या समितीवरून हटवावं. नाही तर येणारा उद्याचा जो इतिहास लिहिला जाईल तो राहुल सोलापूरकरच्या टरबुजातला लिहिला जाईल असं मला वाटतंय. हे जे काल अबू आझमी वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि एकदम खोटं वक्तव्य आहे. ही पिळावं आहे. याचा आम्ही जाहीर मराठा समाजाचा जाहीर निषेध करतो आणि याला तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन याला तात्काळ अटक झाली पाहिजे. म्हणून आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने अजून तरी आंदोलन करतोय. ही जी पिळावळ ही इथे थांबली नाही. यांना जर एवढा मुलगा असेल ना, त्यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन राहावं. त्यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन, त्यांचा देश आहे ना, तर जाऊन राहावं त्यांनी. इथं त्यांचं काही काम नाहीये. सपाचे आमदार अबू आझमींवरती निलंबनाची कारवाई होणार असल्याची सूत्रांकरवी माहिती मिळते. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य त्यांनी केलं होतं. हे वक्तव्य आता त्यांना भोवणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, सभापती यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय.
तर अबू आझमी यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण त्यांनी केलं होतं आणि त्यामुळे आता आपण पाहतोय ठिकठिकाणी निदर्शनं देखील करण्यात येत आहेत. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य अबू आझमी यांच्याकडून करण्यात आलं होतं, त्यामुळे त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई होणार असल्याची सूत्रांकरवी माहिती मिळते. सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडून त्यांना विरोध दर्शवण्यात आला होता. त्यावेळेला कोणीही असो कुणाचीही गय केली जाणार नाही आणि मला वाटतं त्या पद्धतीनं आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय आणि ज्या विकृत पद्धतीनं जी काही हत्या झाली ते गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रातील जनतेसमोर मीडियाच्या माध्यमातून येत होतं आणि त्यामुळे मला वाटतं योग्य वेळी योग्य अशा प्रकारचा निर्णय राजीनाम्याचा झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार. पण प्रवीणजी, एकीकडे पंकजा मुंडे यांनी असं वक्तव्य केलं आहे की राजीनामा हा खूप आधीच व्हायला हवा होता, मुळात शपथच त्यांची जी आहे घ्यायला नव्हती हवी होती. नाही, मला वाटतं त्या काय म्हणाल्या मला माहीत नाही, परंतु शेवटी आता जनतेचा उठाव होता. सुरेश धस असतील तत्सम नेत्यांनी या संदर्भामध्ये अनेक गोष्टी पुढे आणल्या होत्या आणि मला वाटतं त्या अनुषंगाने आज त्या ठिकाणी राजीनामा झाला आहे, हेही त्या ठिकाणी स्वागताचंच आहे. दुसरा एक प्रश्न आहे, अबू आझमी यांच्या विरोधात जे आहे सर्व आमदार असतील हे चिडून उठलेले आहेत, नेमकं याकडे तुम्ही कसं पाहत आहात? कारण की त्यांचं वक्तव्य जे आहे ते निंदनीय आहे, खूप महाराष्ट्रासाठी हे शोभनीय नाही. नाही, मला वाटतं खरं म्हणजे अबू आझमीला उलटं लटकावून या ठिकाणी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरच धुरी दिली पाहिजे मिरचीची. कारण या छत्रपतींच्या भूमीत राहून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि ज्या औरंगजेबाने आमच्या संभाजी महाराजांचा हलाहल करून त्या ठिकाणी हत्या केली, त्या औरंग्याला तो क्रूर प्रशासक नव्हता, त्यांनी मंदिरं तोडली नाहीत, अशा प्रकारचं गुणगान काढणं म्हणजे विकृत अवलाद अबू आझमीची या निमित्तानं दिसून आली. महाराष्ट्र अबू आझमीला कदापि माफ करणार नाही. धन्यवाद आपल्याशी बोलण्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सोबत मी शुभम उमाय, जय महाराष्ट्र न्यूज.